नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला तुमचं स्वागत करतो। आज आपण पाहणार आहोत अवकाश कल्पना म्हणजेच तुकडे जोडा। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, एक आकृती दिलेली असेल, त्या आकृतीचे वेगवेगळे या ठिकाणी भाग दिलेले असतील। त्या आकृतींचा वेगवेगळ्या भागापासून आपल्याला एक ए बी सी किंवा डी त्याच्यापैकी कोणती आकृती तयार होईल हे आपल्याला शोधायचं आहे। पाहूया पहिल्या प्रश्नाकडे। या ठिकाणी कशा पद्धतीने तयार होता येते। या ठिकाणी बघा, एक आयत दिलेला आहे। मग या ठिकाणी आयत जर असा या पद्धतीने जोडला, असं नाही की तो खालीच पाहिजे, वरच पाहिजे, बाजूलाच पाहिजे, तो विचार आपल्याला करायचा आहे। त्याने इकडचा बाजूला दिलाय तर इथं जोडला जाईल, हा इथं जोडला जाईल, असं नाही। योग्य पद्धतीने विचार आपल्याला करायचे, आपली निरीक्षण क्षमता वाढवायची आणि समजून घ्यायचे की कुठं जोडावं लागेल। त्यानंतर बघूया, हा जो एक दिलेला आहे त्रिकोण छोटासा, हा त्रिकोण जर मी या ठिकाणी असा जोडला, इथे एक तयार होते, ही तर अशी ऑलरेडी दिलेली आहे। मग अशी आकृती इथं तयार होते, पण हा वेगळा भाग आहे म्हणून ए येणार नाही, चौकोन तयार होत नाही, कारण इथे एक छोटासा आयत पण आहे। तो आयत इथं कुठं येणार नाही म्हणून हा येणार नाही, सी पण येणार नाही। उरला काय, डी। सर डी कस काय? हा जो आयत आहे, हा आयत जर इथं जोडला तर अशा प्रकारची आकृती तयार होते, ती फक्त डी मध्ये तयार होते, म्हणून पर्याय डी याचं योग्य उत्तर। पुढे बघूया प्रश्न दुसरा। ह्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हळूहळू एक दोन प्रश्न आणखी सोडवले गेले, काय तुम्हाला न सांगता सगळं कळणार आहे। पहा या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष आहे, पुन्हा बघा। या ठिकाणी त्रिकोण तयार होतोय, इथं जर जोडला तर इथं पण त्रिकोण आहे, इथं पण त्रिकोण आहे, इथे उलटा त्रिकोण तयार होतोय, इथं होत नाही म्हणून डी येणार नाही। उरला या ठिकाणी आयत। आयत इथेही जोडू शकतो, इथेही जोडू शकतो आणि इथेही जोडू शकतो असा। मग आता त्या ठिकाणी छोटे छोटे जे आयत दिलेले आहेत, हे या ठिकाणी जोडले तर असे जोडतील, एवढी जागा उरते म्हणून ए येणार नाही। इथं तर ते आयत व्यवस्थित बसणार नाही म्हणून सी पण येणार नाही। मग उरला काय, पर्याय क्रमांक बी याचं योग्य उत्तर। कारण हे उरलेले जे आयत आहे या ठिकाणी जर ठेवले तर व्यवस्थितपणे अशा प्रकारची ही आकृती तयार होते। पुढे बघूया प्रश्न क्रमांक 3। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हे जे भाग आहे इथं जोडले तर आयत तयार होतोय। हा आयत इथं दिलेला आहे, इथं आहे पण तो वेगळा असा दिलेला आहे त्रिकोणासारखा, म्हणून सी नाही, डी नाही। पुढे बघूया, हा आयताकृती आहे, हा चौकोन आहे म्हणून बी पण येणार नाही। याला जर असा जोडून असा झोपवला तर डी तयार होऊ शकतो, पण व्यवस्थितपणे जर निरीक्षण केलं विद्यार्थी मित्रांनो, हा त्रिकोण आहे, हा त्रिकोण जर असा जोडला आणि हा त्रिकोण असा जोडला तर अशी आकृती तयार होऊ शकते। पण जर व्यवस्थित निरीक्षण क्षमता वाढवली, हे जे दिलेले आहे हे जर आपण काढून टाकले तर ह्या प्रकारची आकृती तयार होते, म्हणून याचं योग्य उत्तर मिळतंय ए। मग असे प्रश्न जे तुम्हाला विचार करणारे त्या ठिकाणी येऊ शकतात, म्हणून याच्यासाठी भरपूर आपल्याला सराव करून घ्यायचा आहे। पुढचा बघूया प्रश्न क्रमांक 4। आता या ठिकाणी 1 2 3 4 आकृत्या दिलेल्या आहेत। इथं 1 2 3 4 5 म्हणून ए येणार नाही। 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 5 बी पण येणार नाही। मग उरलं काय आपल्याकडे 50-50 बी आणि सी। आता बी आणि सी नंतर या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल, इथं एक त्रिकोण आहे, इथं एक हात गेलेला आहे, इथं एक त्रिकोण आहे, इथं पण एक त्रिकोण आहे। नंतर बघूया, हा एक चौकोन आहे, यात एका चौकोनाची बाजू छोटी आहे। नंतर 1 2 3 4 5 हा एक पंचकोन म्हणजे 5 बाजू आहेत त्याला। या ठिकाणी इथं जर बघितला तर हा पण एक त्रिकोण आकृती तयार होतोय। सॉरी, इथं एक बाजू छोटी, ही एक छोटी, याच्या 3 बाजू मोठ्या नाही। सी 2 मिनिटं बघूया आणखी। नंतर या ठिकाणी आयत आहे, हा आयत बरोबर,
हा आयत जो तयार होतो विद्यार्थी मित्रांनो, हा छोटा तयार होतोय. हा जो आयत आहे हा मोठा आहे. याला जर ह्याच पद्धतीने उभ्या पद्धतीने न करता आडव्या पद्धतीने जर या ठिकाणी ठेवला तर पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर येतंय. पुढे बघूया. 5वा प्रश्न घेतो, नंतर तुम्हाला SW ला देतो. या ठिकाणी प्रश्न चौथ्या पद्धतीने आपण या ठिकाणी विचार करूया. 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 1 2 3 4 5 6 सी येणार नाही. 1 2 3 4 5 6 7 इथं पण 7 आहे. आता पुढचा विचार करूया आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी सर्व त्रिकोण आणि 2 चौकोन दिसत आहेत. या ठिकाणी पर्याय क्रमांक ए मध्ये हा पूर्ण चौरस आहे म्हणून ए पण येणार नाही, कारण त्याच्या चारी बाजू सारख्या आहेत. यांचा चारी बाजू सारख्या नाहीत, मग ए पण गेला. उरला आता बी आणि डी. या ठिकाणी याची एक बाजू छोटी आहे आणि याची एक बाजू थोडी तिरकस मोठी आहे. ह्याच पद्धतीने इथं जर विचार केला तर हा एक छोटा बरोबर तयार होतोय. याच्या दोघी बाजू ज्या दिलेल्या आहेत ह्या सारख्या आहेत. नंतर त्रिकोण छोटा म्हणजे डी पण येणार नाही. जर चौकोनांचा विचार केला विद्यार्थी मित्रांनो तर डी पण येत नाही, म्हणजे याचं योग्य उत्तर येतंय बी. नंतर पुढे 6 7 आणि 8 तुम्हाला SW ला. पुढचं पान घ्या विद्यार्थी मित्रांनो. 9 10 11 12 आणि 13. चला पुढचं पान घेऊया. 14 15 16 आणि 17. व्यवस्थितपणे विचार करून सोडवायचं विद्यार्थी मित्रांनो. याचावरचा एकही मार्क तुमचा जायला नको. 18 19 20 आणि 21. व्हिडिओ थांबवायचा विद्यार्थी मित्रांनो. व्यवस्थितपणे सोडवायचं वाटलं असतं. भेटूया उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.